1999 साली मी सक्रिय राजकारणात आलो. संघटनेत राष्ट्रवादीच्या युवकचं करवीर तालुक्याचं अध्यक्षपद मिळालं. सगळं करत असताना मी सेवा संस्था असेल, दूध संस्था असेल ह्याही स्थापन नव्यानं केल्या. सरपंच झालो. मला सांगायला आनंद होतो की मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना अनेक अशी विधायक कामं केलीत. कलेक्टर ऑफिसचं सुद्धा, कलेक्टरांची सुद्धा केबिन आमच्या सरपंच केबिनला फिकी पडेल. समाजकारण राजकारण करत असताना निरपेक्षपणानं काम करायची सवय आहे. 5 लाख रुपये ते बांधत असताना त्यात घातलेत. स्वतःच्या खर्चानं मैदान करून दिलं मुलांना. मी निर्मल ग्राममध्ये आमचं गाव निर्मल केलं. कामाच्या प्रभावानं मी भारतीय जनता पक्षामध्ये 2018 साली प्रवेश केला. 42 गावातल्या लोकांनी प्रवेश केला. 3,68,00,000 निधी त्या गावाच्या विकासासाठी दिला. आणि पक्ष तुम्हाला बिना मागता सुद्धा ह्या गोष्टी देतोय. नमस्कार, मी कृष्णाला आड आणि आपण पाहताय के न्यूज. साधारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात अशी परिस्थिती सध्या आहे. आता जर बघितलं तर तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात सुद्धा महायुतीचा बोलबाला आहे. आणि यामुळं सर्वात जास्त इच्छुकांची मोर्चे बांधणी ती ह्या महायुतीमधून आहे. महायुतीमध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि यातला सगळ्यात मोठा घटक पक्ष असणारा भाजपा, या भाजपामधून सुद्धा अनेकांनी इच्छुकांची मोर्चे बांधणी जोरात सुरू आहे. आणि याच अनुषंगानं आपण जिल्हाभर फिरतोय. जिल्हाभरातील जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामधून इच्छुकांच्या गाठीपिटी घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी केलेली कामं असतील, त्यांची ओळख असेल आणि त्यांचं जे व्हिजन असेल म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमधून त्यांना काय नेमकं करायचं आहे ह्याचं ज्याचं जे व्हिजन आहे ते आपण जिल्हाभरातील प्रेक्षकांसमोर मांडतोय. आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते आहेत करवीर तालुक्यामधील हळदी गावचे हंबीरराव पाटील. साधारण जर हंबीरराव पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी बघायची झाली तर उपसरपंच असेल, त्यानंतर सरपंच पदापर्यंत देखील त्यांनी मजल मारली किंवा आपल्या कामामधून त्यांनी एक ठसा उमटवला. त्यानंतर जर बघितलं तर या परिसरातील आर्थिक स्रोत असणारा जो भोगावती सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या संचालक पदापासून अगदी उपाध्यक्ष पदापर्यंत सुद्धा त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपल्या कामातून एक वेगळा ठसा या भागामध्ये उमटवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची एक राजकीय जबाबदारी जर बघायची झाली तर आणखीन एक राजकीय जबाबदारी त्यांनी पेललेली आहे आणि अजूनही पेलत आहे. ती म्हणजे भारतीय जनता पार्टी हा जो मोठा पक्ष आहे त्या पक्षाचं करवीर विधानसभा मतदारसंघाचं प्रचार प्रमुख हे पद देखील त्यांनी आतापर्यंत सांभाळल्याने आतासुद्धा त्यांच्याकडे ते आहेच. एकंदरीत जर बघितलं तर प्रगतशील शेतकरी असतील, सुसंस्कृत राजकारणी असतील आणि सुस्पष्ट राजकारणी असतील अशी त्यांची ख्याती या पंचक्रोशीमध्ये आहे. आणि त्यांनी देखील आत्ताच्या घडीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लढण्याचा एक निर्धार त्यांनी केला आहे. आता जर जिल्हा परिषदेचं जर मैदान बघायचं झालं तर त्यांचं जे होम पिच आहे म्हणजे जे होम ग्राउंड म्हणतात त्याला सडोली खालसा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि त्यांच्या शेजारचा जो मतदारसंघ आहे तो आहे निगवे खालसा हा जिल्हा परिषद मतदारसंघ. त्यांची लढाई जी आहे ती दोन्ही ठिकाणी देखील ते या मैदानात लढण्यासाठी आधी तयारीनं त्यांनी या ठिकाणी मोर्चेबांधणी केलेली आहे. आत्ता या घडीला जर बघितलं तर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीचं जर साधारण जर आत्ता जर बघितलं तर एकेका मतदारसंघात तयारी करताना अगदी नाकी नवाले आहेत. तरी देखील हंबीरराव पाटील यांनी निगवे खालसा आणि सडोली खालसा या दोन्ही मतदारसंघामधून लढण्याची तयार दाखवली आहे. खरोखर एक विशेष आहे. तर आपण आज त्यांच्याशी भेटलोय, आपण त्यांच्याशी बोलणार आहे आणि एकंदरीत त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असेल किंवा एकंदरीत सर्वच गोष्टींचा, सर्वच क्षेत्रातील त्यांच्या कामाचा अनुभव त्यांच्याशी आपण आढावा घेणार आहोत आणि नेमकं त्यांचं व्हिजन काय हे देखील आपण पाहणार आहोत. साहेब नमस्ते. नमस्ते. साधारण आता तुमची राजकीय पार्श्वभूमी आपण सांगितलेलीच आहे, पण तरी देखील एक त्या लोकांना मतदारसंघातील लोकांपर्यंत ही आता तुमची मुलाखत जाणार आहे, त्यामुळे ती थोडीशी ओळख आपल्या शब्दात केली थोडक्यात तर आणखीन चांगलं होईल. मी तसा शेतकरी कुटुंबातला आणि मला तशी राजकीय पार्श्वभूमीसुद्धा थोडी आहे. कारण आमचे चुलते निवृत्ती पाटील ह्या गावचे अनेक वर्षे सरपंच होते. त्यानंतर भोगावती सहकारी साखर कारखान्याला संचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि 1999 साली मी सक्रिय राजकारणात आलो. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि स्थापनेच्या वेळेलाच मला राष्ट्रवादीच्या युवकचं तालुक्याचं अध्यक्षपद मिळालं, करवीर तालुक्याचं. आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझं काम बघून मला त्यावेळच्या पक्ष नेतृत्वाने मला तालुक्याचं अध्यक्ष केलं. हे सगळं करत असताना मी सेवा संस्था असेल, दूध संस्था असेल ह्याही स्थापन नव्यानं केल्या. आणि
हे करत असताना 2000 साली ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागले आणि त्यामध्ये पॅनेल केलं. आमचं पॅनेल आलं. आरक्षणामुळं त्यावेळेला मी डेप्युटी सरपंच झालो. मला सांगायला आनंद होतो की मी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना अनेक अशी विधायक कामं केलीत की कुठल्या ग्रामपंचायतीनं इतकी कामं केली नसतील असा माझा दावा नाही, पण मला समाधान आहे इतकी मी कामं केलीत. त्यामध्ये माझं ग्राम सचिवालय आहे, ते जवळजवळ 7,500 स्क्वेअर फूटचं आहे. सुसज्ज आहे. म्हणजे एकंदऱ्या कलेक्टर ऑफिसचं सुद्धा, कलेक्टरांचं सुद्धा केबिन आमच्या सरपंच केबिनला फिकी पडेल. किंवा अनेक म्हणजे त्यावेळचं अनेक लोकांनी बघून जायचे, म्हणायचे इतकं पैसे कुठनं आणलं, कसं बांधलं. पण मला सांगायला आनंद वाटतो आहे, कारण मला समाजकारण राजकारण करत असताना निरपेक्षपणानं काम करायची सवय आहे. मी ज्यावेळेला ग्राम सचिवालय बांधायचं होतं आणि जवळजवळ ते 30 लाखाच्या आसपास रकमेत मी 7,500 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलं. मग आज सगळं POP केले, बऱ्याच गोष्टी केल्या. म्हणजे किचन रूमपासून गेस्ट रूमपर्यंत आणि सगळे ऑफिसेस त्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत आणि 2000 स्क्वेअर फूटचा गावसभेसाठी सुद्धा हॉल आहे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण एक निरपेक्ष भावनेनं की आपल्याला काहीतरी करायचं आहे गावासाठी. त्या माध्यमातून त्याला ज्यावेळेला पैसे उभा करायचे होते त्यावेळेला तत्कालीन नवन्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष होते, त्यांनी मला यशवंत ग्राम समृद्धीतनं 10 लाख रुपये दिलेत. ती 10 लाख रुपये मला मिळत असताना त्याच्यासाठी लोकवर्गणी भरायची होती 10%. ते पैसे मी माझ्या पदरचं दिलं. आज त्यानंतर आतलं सगळं फर्निचर आहे, मी कमीत कमी माझं नाही म्हटलं तर मी एक 5 लाख रुपये ते बांधत असताना त्यात घातलेत. एकच होतं की आपल्याला एक भव्य असं वेगळं काहीतरी ग्राम सचिवालय उभा करायचं, ते केलं. आमचं गावाचा विस्तार मोठा झाला. वरती गाव जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरपर्यंत वरती गेलं आणि सगळ्या गावकऱ्यांना खाली नदीला जनावरं घेऊन यायला लागायची पाण्यासाठी. मी उर्वरित वैधानिक विकास महामंडळातून तिथं तलाव घेतला. आमच्या गावातले अनेक मुलं व्यायाम करायचे, खरं मैदान नव्हतं. मग आमच्या मशनरी आहेत, बुलडोजर हे मशनरी आहेत, ते लावलं नाही. जवळजवळ 1.5 एकरामध्ये एक म्हणजे स्वतःच्या खर्चानं मैदान करून दिलं मुलांना आणि तिथंच बाजूला तलाव केला, एक सुसज्ज असा चांगला. आज तिथं सगळ्यांना नुसता तलाव जनावरांशी पाण्यासाठी तर झाला नाहीच, तर तिथं आमच्या भुई समाजाच्या माणसांना उपजीविकेचं साधन म्हणून त्यात मच्छीपालन करतात, त्यातनंही त्यांचं उपजीविका होती. मी ते केलं. अंगणवाडी असतील, शाळा असतील, UDISमधनं अनेक ह्याच्यातून पैसे मी घेतलेत आणि सुसज्ज असा म्हणजे शाळा केल्या. मला सांगायला आनंद वाटतो. माझी कायम भावना असते की जोपर्यंत खायला तळातल्या माणसाचा स्तर उंचावणार नाही तोपर्यंत आपण कितीही जरी म्हटलं तरी आपण प्रगती करू शकणार नाही, आपला देश प्रगती करू शकणार नाही. आणि मला भावना होती की आपल्या गावातला जो गरीब आहे, उपेक्षित माणूस आहे, त्याच्याही मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मी सरपंच असताना एक नाविन्यपूर्ण योजना राबवली. काय राबवली तर मी शाळेमध्ये संगणक लॅब करायचं ठरलं. त्या काळामध्ये संगणक लॅब करायचेत, खरं किती असायचं, 2-4 त्या शाळेत संगणक असायचेत. नाही म्हटलो आपण हे करायचं नाही. आपल्याला शाळेचा पट किती असतोय, 35-36-38पर्यंत असतोय. आपण एका वेळेला संपूर्ण वर्ग बसला पाहिजे आणि त्यांना कॅम्प्युटर शिकवणारे तेवढेच कॅम्प्युटरचं ज्ञान असणारे तिथं शिक्षक पाहिजेत. म्हणून एक नाविन्यपूर्ण आजसुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये जे ग्रामपंचायत चालवतात, शिक्षण कमिटीत आहे, त्याने ह्याचा विचार बारकाईने करावा. म्हणजे की शाळेमध्ये आम्ही करत असताना ज्यावेळा लॅब केले त्या लॅबमध्ये लोकवर्गणीतनं 18 कॅम्प्युटर घेतलेत. 18 कॅम्प्युटर घेतलेत. प्रत्येक म्हणजे संगणकाच्या समोर 2 स्टूल घेतलेत मुलांना बसायला
आणि कंपार्टमेंट वेगवेगळी केलीत सगळे, एक खोलीच केली आणि त्याच्यावरती एक MSCIT झालेली एक मुलगी आमच्या गावातली, तिला आम्ही 5,000 पगार देऊन सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, आणि आम्ही स्लॅब केला की सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत एक वर्ग, दुपारी 2:30 नंतर 5 वाजेपर्यंत एक वर्ग, त्या तिने तिथं काम म्हणजे मुलाने बसवायचं, आणि वर्ग शिक्षक अधिक आमचं संगणकाचा जो आम्ही घेतलेला. मग आता तुम्ही म्हणाल की या संगणक शिक्षकांना तुम्ही पगार कुठनं दिला? आपण करायचं म्हटलं तर काही होऊ शकतं. एक केलं मी की प्रत्येक मुलावरती 20 रुपये चार्ज लावला महिन्याला, आणि ते आमचा 350 पट होता, साधारण 7,000 रुपये जमायचे. ज्यावेळेला 7,000 रुपये जमायचे त्यातलं 5,000 रुपये त्या आम्ही मुलीला देतो, 1,000 रुपये लाईट बिलासाठी, आणि 1,000 रुपये आम्ही ब्रॉडकास्ट कनेक्शन घेतलं होतं. कारण जगाबरोबर जायचं नुसतं तेच नाही तर जगातलं सगळं त्या मुलांना आहे पाहिजे. मला आनंद वाटतो आहे की आमच्या 3रीच्या मुलांनीसुद्धा स्वतःचे अकाउंट त्यात घातलेत. म्हणजे पहिलीपासून आम्ही 7वीपर्यंतची आमची शाळा, सगळ्या मुलांना आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी ते मुलं कॅम्प्युटरचं शिक्षण म्हणजे कॅम्प्युटरवर बसत होते, आणि ते 2, 2.5-3 तास. हे करण्याचा मागला उद्देश हा की ज्यांच्याकडं आर्थिक स्तोत्र आहेत त्यांची मुलं चांगल्या शाळेत घालतील, त्यांना कॅम्प्युटर म्हणजे संगणक हाताळता येईल हे होईल. पण जी सर्वसामान्य माणसं आहेत, जी माणसं ज्यांना 11-12वी नंतर कॅम्प्युटर म्हणजे संगणक हाताळायला मिळणार आहे, त्या माणसांनासुद्धा, त्या मुलांनासुद्धा ते हाताळायला मिळावं, आणि म्हणून ते कल्पना होती. त्यानंतर माझ्या अनेक डोक्यात कल्पना आली, ते व्यवस्थित चाललं की आपण 20 रुपये देतात, आता 50 रुपये घेऊया आपण, आणि आपण शाळेत म्हणजे सगळी मुलं काय शिक्षणातच असतात नाही, कोणाकडं वेगवेगळं स्किल असतंय. मग संगणक हे तुमचं खेळामध्ये असेल, संगीतामध्ये असेल, अनेक प्रकार, आणि एक 5 शिक्षक असं ठेवू वेगवेगळ्या ज्यांच्याकडं स्किल आहे, आणि ते शिक्षक ठेवायचं, 50 रुपयानं काढायचं, आणि त्यांनाही 10,000 रुपये द्यायचेत, आणि आपण ते 3-4 शिक्षक ठेवू, आणि मुलांना ज्याच्यामध्ये ज्याचं स्किल आहे त्या मुलांना त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळेल किंवा चमकेल सुद्धा. आज जर बघायचं झालं तर सचिन तेंडुलकर जी आज क्रिकेटमधला देव झाला, म्हणजे 10वीला नापास झालेलं, असं सुद्धा आमच्या खेडेगावात कोणतरी होऊ शकतं. ही त्याच्या मागली भावना होती. मी ग्राम सचिवालय जसं बांधलं, मी शाळेचं हे केलं, जसं गाव तलाव केला, तसंच त्यावेळेच्या तत्कालीन सरकारनं तंटामुक्त अभियान आणलं. त्यानंतर निर्मल ग्रामसारखं अभियान आणलं. मी निर्मल ग्राममध्ये आमचं गाव निर्मल केलं, ते माझ्याच कारकिर्दीत झालं. तंटामुक्तमध्ये विशेष आम्हाला पुरस्कार मिळाला. म्हणजे 40 वर्षापूर्वीचं जे तंट होतं ते सुद्धा आम्ही मिटवलं. आणि त्यातलं विशेष बाब असे होते की कमिटी करत असताना गावातले जेवढे म्हणजे आमच्या विरोधात उभारलेले किंवा आमच्या बरोबर लढलेले किंवा सगळे असे मिळून सगळ्या गटातली सगळी माणसं घेतलीत, आणि प्रत्येक समाजाचा एक माणूस घेतला. अनेक तंटे म्हणजे न मिटणारे, म्हणजे कोर्टात असणारे अनेक सगळे त्या निमित्तानं मिटले. म्हणजे जर गावानं एखादं गोष्ट ठरवली, गावातला गावगाडा चालवणाऱ्या माणसाने जर काही गोष्टी ठरवल्या, सगळ्यांनी एकत्र आलं तर काहीही होऊ शकतं, आणि त्याचं ते चांगलं उदाहरण आहे. म्हणजे असं मला ते करता आलं. आज जर बघितलं तर गावात असा कुठंतरीच रस्ता राहिला असेल किंवा रस्ता गटर नाही तर सगळं RCCने डांबरी रस्ता. मला वाटतं साधारण 2002 पासून तुमची कारकीर्द सुरू झाली. माझे 2002ला मी ग्रामपंचायतमध्ये गेलो. 2000 म्हणजे मी नशीबवान आहे, आणि मी त्या माझ्या गावकऱ्यांचा आभार व्यक्त करू म्हणजे करावं तितकं थोडं आहे. कारण मला 2000 पासून 2026 आज आलं, इतक्या वर्ष त्या लोकांनी, सरपंच माझा आहे, सत्ता माझी आहे, त्या लोकांनी माझ्यावर इतका मोठा विश्वास टाकला. ते मग मला वाटतंय कधी कधी तरी की मी केलेलं काम आहे त्याचीही पोचपावती आहे मला. साधारण जर तुमच्या आता बघितलं तर अनेक उपक्रम राबवलेत,
आतापर्यंत जर बघितलं तर हंबीरराव पाटील म्हटलं तर एक प्रगत शेतकरी आहे. शेतीत नवीन शेतीत रमणारा किंवा शेतीत वेगवेगळे उपक्रम राबवणारा. त्याच पद्धतीनं तुम्ही हे पण सांगितलं, खरोखर चांगलं वाटलं. आता साधारण जर पुढं बघायचं झालं तर राष्ट्रवादीमधून सुरुवात झाली, आता ज्याकडलं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात. हो. हा मधला टप्पा कसा? नाही, मी 99 पासून राष्ट्रवादीत होतो. भारतीय जनता पक्षामध्ये जे आलो ते 2014 साली ह्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब ह्या देशाचे पंतप्रधान झाले. मग आपण ह्या माणसांचं काम बघून प्रभावित झालो. विशेष करून नरेंद्रजी मोदीने आज देशाला ज्या उंचीवरती नेऊन ठेवले, म्हणजे देशातलाच नाही, देशाच्या बाहेर राहणाऱ्या सुद्धा प्रत्येक भारतीयाला अभिमानानं सांगतोय की मी, म्हणजे कॉलर असे उडवत सांगतोय की मी भारतीय आहे, म्हणजे त्या देशात सुद्धा. आणि इतका मोठा मान सन्मान मिळाला, इतकं ऐतिहासिक त्याने काही निर्णय मोदीजींनी घेतले. मला मोदीजींचं विशेष करून ह्यासाठी सुद्धा आभार मानायचे आहेत की त्याने आपली विरासत आहे तिला कशी चालना मिळेल. जो दीनदयाल उपाध्ये जे होते, पंडित दीनदयाल उपाध्ये, त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं की सत्ता असेल किंवा हे विकास असेल तो शेवटच्या माणसापर्यंत, अंत्योदयपर्यंत गेला पाहिजे. त्यांनी ते तंतोतंत राबवण्याचं काम केलं. अच्छा. तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जी जे आमचे ह्या देशाचे पहिले मंत्रीसुद्धा पंडितजींच्या काळात होते, त्यांचं वाक्य एक होतं की हा देशामध्ये एक संविधान, त्याचबरोबर एक झेंडा राहिला पाहिजे. ते त्यांना, म्हणजे त्यासाठी त्यांनी बलिदानसुद्धा त्यांचं गेलं. त्या माणसांचं, दीनदयाल उपाध्ये जे असतील, अटलजी असेल, ह्या लोकांचा पावलावर पाऊल ठेवून त्यांचं विचार घेऊन नरेंद्रजी मोदी आज भाजपचं काम करतात. त्यानं प्रभावित, म्हणजे हे काही निर्णय त्यांनी नंतर घेतलेत. खरं त्यांच्या कामाच्या प्रभावानं मी भारतीय जनता पक्षामध्ये 2018 साली प्रवेश केला. त्यावेळेला कुठले इलेक्शन नव्हते. ज्यावेळेला मी प्रवेश करायचा ठरला त्यावेळेला माझ्याबरोबर जवळजवळ 42 गावातले भारतीय जनता पक्षामध्ये माझ्यावरती विश्वास असेल. करवीर विधानसभा मतदारसंघातली 42 गावं. हो, करवीर तालुक्यातले, विशेष करून करवीर तालुक्यातले 42 गावातल्या अच्छा लोकांनी प्रवेश केला. तो प्रवेश करत असताना आमचे नेते, ह्या राज्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केला. त्यावेळेला सुद्धा दादा आम्हाला म्हणायचे तुम्हाला काय पाहिजे. मला म्हणले तुला काय पाहिजे. मी त्यावेळेला सुद्धा त्यांना सांगितलं, दादा मला अपेक्षा काय नाही, माझ्या कामावर विश्वास आहे. मला फक्त इतकीच अपेक्षा आहे की माझ्याबरोबर येणारा माणसाला मान सन्मान मिळावा. BDO असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील किंवा शिओ साहेब, इथंपर्यंतची सर्वसामान्य माणसाची कामं असतात, ती कामं त्या माणसांची व्हावीत, इतकीच माफक अपेक्षा मी त्यांच्याकडून केली. अच्छा. आणि ठीक आहे दादा मी म्हटलेत. आणि तेवढं दादाने आम्हाला मान सन्मान दिला, ताकद दिली. मला सांगायला अभिमान वाटतोय की मी 2018 साली प्रवेश केला. 2018चा मला वाटतं गुढीपाडव्याचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही प्रवेश केला. त्यापासून ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दादाने जवळजवळ 6.5 कोटीचा निधी आमच्या करवीर तालुक्यामध्ये गावागावात वाटायसाठी मला अनेक हेडवरनं दिला. विशेष करून नंदवाळसारखं जे आमचं प्रतिपंढरपूर आहे, त्या प्रतिपंढरपूरला न्याय देण्यासाठी आम्ही, म्हणजे आमचं ते ब वर्गमध्ये होतं, 1 कोटी रुपये त्याला निधी मिळालेला होता. उर्वरित निधी मिळत नव्हता. दादांना सांगितलं, दादाने ते प्रतिपंढरपूर नंदवाळ हे प्रादेशिक पर्यटनमध्ये घातलं आणि 3,68,00,000 निधी त्या गावाच्या विकासासाठी दिला. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकटा माणूस करू शकत नाही. एक तर आमच्याबरोबर असणारी सगळी माणसं आणि नेतृत्वानं तिकडं बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन. बरोबर. त्यानंतरच्या काळामध्ये आज
आमचे दुसरे नेते धनंजय महाडिक साहेब खासदार, त्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनीही आम्हाला ताकद दिली. त्याचबरोबर अमल महाडिक साहेब जे आता आमदार आहेत दक्षिणचे, त्यांनीसुद्धा आम्हाला प्रत्येक वेळेला ताकद दिली. बरोबर हळवणकर साहेब जे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनीसुद्धा सातत्यानं मदत असेल, मार्गदर्शन असेल, त्यांचंही आम्हाला असते. त्याचबरोबर आमच्या देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव साहेब असतील, आमचे आत्ता जिल्ह्याचे अध्यक्ष जे संयमी आहेत नाताजी पाटील साहेब असेल, ह्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य मिळते. आणि आज आम्ही हे काम करत असताना मला आणखी एक आनंद वाटतो की मला दीड वर्षामध्येच मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मला तालुक्याचं अध्यक्षपद दिलं. 3 वर्षानंतर मला जिल्ह्याला उपाध्यक्ष केलं. त्या मधल्या काळामध्ये ज्या वेळेला 2024ची लोकसभा निवडणूक लागली, त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे साहेब जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याकडं कोल्हापूर जिल्ह्याचं निवडणुकीचं ते प्रवासी नेते म्हणून होते. त्या काळामध्ये सुद्धा माझ्याकडं जबाबदारी दिली आणि त्यावेळेला त्याने 5 कार्यक्रम आम्हाला मिळाले, म्हणजे मला दिलेत माझ्याकडं. त्यातला एक प्रवेशाचा कार्यक्रम होता. त्यातनं 36 गावच्या लोकांनी प्रवेश केला. परत त्याच काळामध्ये मला पक्षानं स्थानिक असेल प्रदेशच्या नेतृत्वाने, मग त्यावेळेला बावनकुळे साहेब होते, आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत, ह्या लोकांनी विश्वास ठेवून मला विधान परिषदेचं प्रमुखची जबाबदारी दिली. आणि आम्ही लोकसभेला थोडंसं अपयश आलं आम्हाला म्हणजे वेगळ्या ह्यानं. खरं आम्ही विधानसभेला इथे जे युतीचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत नरके साहेब यांना प्रचार प्रमुख पदाची कशी जबाबदारी मिळाली गरवी विधानसभा मतदारसंघाची? नाही, माझ्या एक तर मी काम करत असताना निरपेक्ष भावनेनं आणि समर्पक भावनेनं मी काम करत असतोय. मी आजपर्यंत इतक्या 7-8 वर्षात काम करतोय मी पक्षाकडं. आजसुद्धा मी कधी मला हे द्या म्हणून सांगितलं नाही. आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते प्रघातसुद्धा नाही की कुणी मागावं आणि द्यावं. हे तर ज्याच्या त्याच्या कामाचं मूल्यांकन होतं आहे, मूल्यमापन होतं आहे, आणि पक्ष तुम्हाला बिना मागतासुद्धा ह्या गोष्टी देतो आहे. त्यामुळं मी त्या 4-5 वर्षात केलेलं संघटनेसाठी, कारण आधीच्या जे आमचं भारतीय जनता पक्ष होता त्या काळातसुद्धा पहिल्यापासून स्थापनेपासूनची काही माणसं आहेत, म्हणजे त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ती भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवत होते, पण खूप मर्यादा होत्या. ती माणसं आणि आम्ही असे सगळ्यांनी मिळून काम केलं. आणि आज सांगायला आनंद होतोय की करवीर तालुकाच नाही तर करवीर विधानसभेमध्ये, म्हणजे करवीर तालुका, पन्हाळा तालुका आणि गगनबावडा तालुका, ह्यातलं प्रत्येक गावामध्ये, म्हणजे असं कुठलं गाव शिल्लक नाही. पहिलं 10-20 गावामध्ये एकांदर कार्यकर्ता असायचा. आज प्रत्येक गावामध्ये सक्षममध्ये, मग काही ग्रामपंचायती सरपंच आहेत, काही उपसरपंच असतील, विविध संस्थांचे चेअरमन असतील, पदाधिकारी असतील, आणि जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या संस्थेवरती कार्यरत असणारी माणसंसुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये ताकदीनं आहेत आणि तीसुद्धा पक्षवाढीसाठी खूप मेहनत घेतात. हे सगळं कशामुळं तर ह्या देशाचे पंतप्रधान आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं आज जे विजन आहे, जे काम आहे, म्हणजे विना सुट्टी घेता सातत्यानं लोकांच्यासाठी काम करायचं, त्याचा हा परिपाठ आहे. स्टेटस तर पहिलं तुमचं तर सातत्यानं नरेंद्र मोदींचं असते, नेमका काय विषय? नाही, मी त्या माणसावरती, म्हणजे नरेंद्रजी मोदी ह्या ज्या देशाचे पंतप्रधान आहेतच, तसे ते विश्वगुरू म्हणून किंवा आज जगातला एक सगळ्यात मोठा लीडर म्हणून आज ते उदयास आलेले आहेत. ते काय सातत्यानं म्हणतात, सबका साथ सबका विकास. आणि 2047 साली भारत हा विकसित राष्ट्र ज्यांना एक आदर्श म्हणतो, त्या माणसाची प्रत्येक कृती
आपल्यासाठी आपल्यासाठी जेवढं अनुकरणीय आहे तेवढं लोकांच्यासाठी सुद्धा ते अनुकरणीय व्हावी आणि त्यातनं लोकांनी बोध घेऊन आपण काय करायला पाहिजे ह्याची दिशा त्यांना ही व्हावी, ही त्याच्या मागली भूमिका आहे. दुसरी वेगळी काय नाही. मी दुसरा कुठला स्टेटसच लावत नाही, फक्त मोदीजींचा संध्याकाळी रोज संध्याकाळी वेगळा स्टेटस लावतो. बरोबर. साधारण आता जर तुमच्याशी बोललो, आम्ही संवाद साधलाय, बघितलं तर राजकीय काम बघितलं तुमचं, नवीन उपक्रम राबवलेलं आहे, परत तुम्ही म्हणता तसं राजकीय प्रवेशाचं नेमकं आपल्याला कळालं. आता मुख्य मुद्द्यावर येऊया आपण. साधारण जिल्हा परिषदांचा हंगाम सुरू आहे, त्या अनुषंगानं आपल्याकडून तयारी सुरू आहे. आता ही जर तयारी बघितली तर तुम्ही दोन्ही मतदारसंघात करायला नेमकं कारण काय, म्हणजे निगवे खालसा जिल्हा परिषद आणि सडोली खालसा जिल्हा परिषद म्हणून दोन्हीकडून तुम्ही इच्छुक दाखवताय, मोर्चेबांधणी सुरू आहे, याचं सविस्तर कसं सांगू शकाल या बाबतीत? मी 2017 साली राष्ट्रवादीतून जिल्हा परिषदची निवडणूक लढवली. त्यावेळेला तो मतदारसंघ होता परिती जिल्हा परिषद. त्या मतदारसंघाचं आज विभाजन झालं. तो मतदारसंघ 3 मतदारसंघामध्ये विभागला गेला. एक पाडळीमध्ये गेला, दुसरा सडोलीमध्ये त्यातली गावं गेलीत आणि तिसरं निगवे खालसामध्ये. आणि हे सगळं कार्यक्षेत्र आहे. मग ते कुंभी कारखान्याचं थोडं सडोलीला आणि पाडळी मतदारसंघात आहे. तसं निगवे खालसामध्ये आमच्या इकडली भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली 7 गावं आहेत आणि आमदार अमल महाडिक साहेब यांची 5 गावं आहेत. म्हणजे त्यांच्याने आमचे जर हे केलं तर आमची ह्या विभागामध्ये खूप मोठी ताकद आहे. त्यामुळं इकडं कारण आम्ही कारखान्याला स्वतः तत्कालीन आमदार PN पाटील साहेब काँग्रेसचे, त्यांच्या विरोधात पॅनेल केलं होतं, कारखान्याला केलं होतं, आमच्या शिक्षण प्रसारकला पॅनेल आम्ही केलं होतं. आम्ही थोड्या मतानं आम्ही तिथं आम्हाला अपयश आलं आणि मी ती जिल्हा परिषद त्यावेळेला त्यांचे चिरंजीव राहुल पाटील साहेब यांच्या विरोधात लढलो होतो. त्यामुळं माझं त्याही मतदारसंघात असेल साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि माझे गाव असल्यामुळं सडोली ह्या दोन्ही ठिकाणी मी मागणी केलेली आहे. साधारण जर सरपंचपदाची कारकीर्द तुमची बघितली तर एक उपक्रमशील राजकारणी म्हणून बघितलं तर काय वापर ठरणार नाही. आता जिल्हा परिषद माध्यमातून काय करावं असं विजन आहे? मला जर जिल्हा परिषदला मी संघटनेला मानणारा माणूस, मी नेतृत्वाला मानणारा माणूस आहे. त्यामुळं मला जर पक्षानं संधी दिली, म्हणजे उमेदवारी दिली आणि लोकांनी मला जर संधी दिली जिल्हा परिषदमध्ये काम करायचं, तर माझं गटरी रस्ते तर सगळे करतात. माझं सगळ्यात मोठा फोकस असेल तो सर्वसामान्य गोरगरिबाच्या पोराला चांगल्यातलं चांगलं शिक्षण मिळेल, त्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळा कशा सुसज्ज करता येतील, त्या शाळांच्यासाठी आपल्याला वेगळं काय करता येईल, हा एक माझा विजन राहील. दुसरा माझा आरोग्याच्या संदर्भात, आज केंद्र सरकार राज्य सरकार आरोग्यासाठी जवळजवळ 5 लाखाचं महात्मा फुले असेल केंद्र सरकारच्या दोन्ही योजनेमधनं 5 लाख रुपयेपर्यंत देते. पण अजूनसुद्धा आमच्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथं म्हणाव्या तशा सर्वसामान्य माणसांच्यासाठी सुविधा नाही आहेत. बरोबर. त्याच्यासाठी प्राधान्य, तिथं डॉक्टर चांगले पाहिजे, तिथं औषध फ्रीमध्ये मिळाले पाहिजे. कारण गोरगरिबाचं आज खऱ्या अर्थानं जर कंबार्ड मोडत असेल तर एखादं मोठं जर कुठला तर त्या माणसाला जर आजार झाला तर त्याच्या पुऱ्या फॅमिली डिस्टर्ब होते आणि पुऱ्या फॅमिलीचं आर्थिक गणित बिघडते. त्यामुळं माझं त्याच्यावरती एक लक्ष असेल. आज अनेक युवक प्रत्येक गावागावामध्ये व्यायाम करतात किंवा भरतीसाठी, मिलिटरी भरती असेल, पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षा असेल, ह्या मुलांच्यासाठी म्हणून मला विशेष करून ते सुद्धा काम करायचं. कारण आमच्या चंद्रकांत दादांच्या माध्यमातून दादा अनेक उपक्रम राबवतात, म्हणजे आरोग्याविषयी असतील किंवा ह्या मुलांच्या शिक्षणासाठी. त्यांच्या माध्यमातून मला एकंदरच ह्या विभागामध्ये चांगलं UPC MPCच्या परीक्षेसाठी एकंदर केंद्र म्हणजे विनामूल्य असं करता येत असेल तर त्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न राहील. आणि चौथं माझे सगळ्यात आणखी एक गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आज आणखी एक आरोग्याशी संबंधित आहे की जर तुम्ही अवयवदानाची जी चळवळ आहे आज तिला चालना द्यायला लागेल. बरोबर. कारण त्यामुळं अनेक रुग्ण असे आहेत की किडनी असेल, हार्ट असेल, लिव्हर असेल,
तुमचं डोळे असतील किंवा अनेक जे अवयव आहेत ते ट्रान्सप्लांट करता येतात. अच्छा. असे अवयवदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात कशी वाढेल आणि त्याला व्यापक कसं स्वरूप देता येईल आणि कुणाचं तरी एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाला नवीन आयुष्य मिळेल याच्यासाठी सुद्धा माझे त्यासाठी प्रयत्न असेल आणि मी करत असताना त्या गोष्टींना प्राधान्य देईन. गटरी रस्ता हे होऊन जाईल, खरं ह्या गोष्टींना शाळा, आरोग्य, युवकांच्यासाठी सुसज्ज असेल मार्गदर्शन असेल किंवा सुसज्ज असं ग्राउंड्स असतील, जिम्स असतील आणि अवयवदानासारख्या ह्या अशा गोष्टींना माझं प्राधान्य राहील. ठीक आहे सर, धन्यवाद. एकंदरीत हंबीरराव पाटील यांच्याशी आपण संवाद साधला, त्यांच्यातून आपल्याला साधारण त्यांची राजकीय पार्श्वभूमी असेल, राजकीय प्रवेश असेल आणि जिल्हा परिषदात ज्या होऊ घातलेल्या आहेत त्यांच्या अनुषंगानं जे व्हिजन असेल ते त्यांनी आपल्यासमोर क्लिअर केले. एकंदरीत जर त्यांची साधारण जर संवाद पाहिला तर आरोग्य असेल, युवकांच्यासाठीचं जे मार्गदर्शन असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचे एक त्यांनी अवयवदानाची एक चळवळ सांगितली, या सर्वच गोष्टींवर काम करण्याची त्यांची इच्छा आहे, मानस आहे. आणि एकंदरीत जर त्यांचे जर वरिष्ठ नेते मंडळींशी असणारे संबंध पाहिले आणि लोकांसोबत असलेला जनसंपर्क पाहिला तर त्यांच्यासाठी ही जिल्हा परिषदेची निवडणूक काही अशी फारशी अडचणी ठरणार नाही असं साधारण एकंदरीत दिसतंय. एकंदरीत सर्वच अशा त्यांच्या याच्या पुढच्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतील आणि यासोबतच अनेक इच्छुकांशी आपण संवाद साधतोय, अनेकांशी बोलतोय आणि त्यांचे व्हिजन्स आपण मांडतोय. हे असेच नवनवीन जिल्हा परिषद मतदारसंघ असतील, पंचायत समितीचे मतदारसंघ असतील, यातील सर्वच अनेक इच्छुकांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या व्हिजन जाणून घेणार आहोत. ते पाहण्यासाठी आमच्या के न्यूजला लागली सबस्क्राईब करा आणि पाहत राहा के न्यूज. धन्यवाद. नमस्ते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.